मुंबई तुम्हारे बाप की आहे क्या? हो, आमच्याच बापाची आहे. कारण याच मुंबईसाठी 107 लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. महाराष्ट्र में रहता हूं, नहीं बोलूंगा मराठी. जो उखाडले उखाडले, मग उखाडल्यावर रडू नका. अनेक वर्ष आणि अनेक लोकांच्या संघर्षानंतर 1 मे 1960 रोजी मुंबई संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. ते बोलतात ना, मुंबई महाराष्ट्र भारतातच आहे, त्यांचा पण तितकाच अधिकार आहे. मग महाराष्ट्रातल्या मराठी माणसांचा अधिकार किती? जर मुंबई महाराष्ट्र भारतातच होता तर महाराष्ट्र तोडण्याचा डाव का आखला गेला? का सेनापती बापट, अण्णाभाऊ साठे, प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एस.एम. जोशी, श्रीपाद डांगे, केशवराव जेदे, माधवराव भागल, उद्धवराव पाटील एवढे मोठे लोक महाराष्ट्रासाठी लढले असतील? महाराष्ट्राने मराठी माणसाने देशाचे नेतृत्व केले आहे, पण देश का महाराष्ट्राला संपूर्णतः स्वीकारत नाही? कारण महाराष्ट्राच्या नावातच महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्र देश असा लागलेला आहे. महाराष्ट्राला संस्कृती, इतिहास, परंपरा लाभलेली आहे. म्हणून ज्या महाराष्ट्राने देशाचा नेहमी निरागस भावनेने विचार केला आहे, तो महाराष्ट्र मराठी माणूस संकुचित विचारांचा कसा असेल? मग महाराष्ट्रावर अन्याय होतं हे तुम्ही मान्य का नाही करत? पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्याचं घरात घाव सोसते मराठी. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्यांविला राष्ट्र गाडानं चाले. खरा धीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भूभारताचा. जय महाराष्ट्र.